हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वाद कुकिंग रेसिपीमध्ये तुमच्या मनापूर्वक सगळ्यांना स्वागत आहे. तर मुलांना सुट्टी पडल्या तर छोट्या मुलांना काय ना काय चटपटा असा चटपटी चमचमीत असं खावं असं वाटतं. तर मधल्या वेळेस भुकेसाठी आपण हे मुरमुरा चिवडा करून ठेवू शकतो. फ्रेंड्स, हे मोठ्यांना छोट्यांना खूप आवडीने खाऊ शकतात हे मुरमुरा. तर आपण ह्याच्यात भेलसुद्धा करू शकतो. तर चला तर आपण करूया मुरमुरा चिवडा. 2 वाटी इथे मी घेतलेले आहे मुरमुरा. भेलसाठी जे वापरतो तेच मी इथे घेतलेलं आहे. फ्रेंड्स, इथे काय साहित्य घेतलेले: कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची कट करून ठेवलेले, शेंगदाणा आणि फुटाणा डाळ असते ते, साखर कुटून ठेवलेले 1 चमचा इथे मी. तर इथे साहित्य सगळं इथे प्रकार घेऊन ठेवलेलं आहे. गॅसवर पॅन ठेवून देते मी इथे गरम करायला. तर ह्याच्यावर 1 चमचा पळीवर इथे तेल इथे घालते. फ्रेंड्स, मी इथे 1 चमचा तेल घातलेले. 2 चमचा शेंगदाणा इथे मी इथे घातलेले. खरपूस रंग येईपर्यंत इथे शेंगदाणा भाजून घेऊया. त्यानंतर इथे मी घातलेली मिरची, कढीपत्ता, त्यालाही खरपूस भाजून घेऊया. त्यानंतर फुटाण डाळ, ते सुद्धा 2 ते 3 चमचे इथे मी घातलेले. परतून घेऊया छान खरपूस येईपर्यंत. त्यानंतर इथे मी घालणार आहे फ्रेंड्स राई जिरा. लास्टमध्ये का घातलं म्हणजे ते करपून जाणार फ्रेंड्स, म्हणून मी लास्टमध्ये घातलेलं आहे. हळदी पावडरसुद्धा इथे पाव चमचा घालायचे. थोडीशी कोथिंबीर घातले. लाल मिरची पावडरसुद्धा मी इथे टाकलेले पाव चमचा. आणि लास्टमध्ये टाकायचं मुरमुरा, चवीनुसार मीठ घालायचं, शेवटीमध्ये टाकायचं साखर. तर हे सगळं जिन्नस छानपैकी परतून घेऊया. हे बघा, मी इथे छानपैकी परतून घेते. कुरकुर होईपर्यंत थोडा त्याच्यामध्ये आपण ह्याला भाजून घेऊया. तर रेडी झालेले फ्रेंड्स चिमुकल्या त्यांसाठी हे खाऊ तयार झालेली आहे. सुट्ट्यांमध्ये मुलांना काय ना काय खाऊ वाटतंच. तर हे असं आपण करून ठेवलं ना फ्रेंड्स, मुलांना आणि हेल्दी असतो आणि मोठ्यांनासुद्धा आवडतं. थँक्यू फॉर वॉचिंग फ्रेंड्स.